नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे पहिले 2 दिवस हे नवाब मलिक यांनी गाजवले. नवाब मलिक हे या अधिवेशनात आले आणि पहिल्या दिवशी सत्ताधारी जिथे बसतात त्या खुर्चीवर किंवा बेंचवर बसले आणि त्यामुळे नवाब मलिक हे अजित पवार गटात सहभागी झाले आहेत का, असा सवाल उपस्थित झाला. नवाब मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप आहे आणि त्याची सध्या चौकशी सुरू आहे. नवाब मलिक यांना तुरुंगात टाकलं होतं आणि सध्या ते बेलवर बाहेर आहेत. नवाब मलिक अर्थातच आमदार आहेत. ते तुरुंगात गेलेत, त्यामुळे त्यांची आमदारकी काही रद्द झालेली नाहीये आणि त्यामुळे ते आमदार आहेत आणि आमदार या नाते ते अधिवेशनाला येऊ शकतात. त्याप्रमाणे नवाब मलिक या अधिवेशनात आले. पण मित्रांनो, नवाब मलिक हे कुठे बसले यावरून पहिल्या दिवसापासून रणकंदन सुरू झालेलं आहे. नवाब मलिक आता तुमच्यात कसे, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला. दाऊदशी संबंध असलेला व्यक्ती हा सरकारमध्ये सहभागी कसा, असं विरोधी पक्षांचं मत होतं आणि त्यावरून मग एकच राडा झाला. सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर भाजप समर्थक सोशल मीडियावर ज्या ज्या व्यक्ती आहेत किंवा ज्यांच्या मनात भाजपबद्दल प्रेम आहे, अशा सगळ्या व्यक्तींनी, महाराष्ट्रभरातील लाखो व्यक्तींनी नवाब मलिक यांचं सरकारमध्ये येणं हे निषेधार्ह आहे असं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सांगितलं. त्याला विरोध केला आणि त्यानंतर मित्रांनो, खऱ्या अर्थाने राजकारण सुरू झालं. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्याबद्दल अजित पवार यांना दिलेलं पत्र मध्ये व्हायरल झालं. त्या पत्रात देवेंद्र फडणवीस हे स्पष्टपणे सांगतायत किंवा म्हणतायत की नवाब मलिक ज्यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप आहेत, अशी व्यक्ती आमच्या बरोबर नको, कारण आमच्या भावनांना ठेच पोचेल आणि त्यामुळे तुम्ही याचा विचार करा, आमच्या भावनांचा विचार करा, असं ते एकंदरीत पत्राचा सार होता. आणि अशा प्रकारे मित्रांनो, फडणवीस यांनी आपली म्हणजे भाजपची भूमिका स्पष्ट केली. आज शिंदे गटातील आमदार देखील नवाब मलिक यांच्यावर तुटून पडले की नवाब मलिक हे आमच्या सोबत सत्तेत नको, असं त्यांचं म्हणणं आहे, कारण दाऊदशी संबंध असलेली व्यक्ती आहे. अर्थात विरोधी पक्षांनी जो काही कोलाहल केला त्याला फडणवीस आणि शिंदेंनी उत्तर दिलं की याच नवाब मलिकांना अटक करून तुरुंगात टाकलं होतं, त्यावेळेस ते मंत्रिपदावर कायम होते आणि त्यामुळे विरोधी पक्षांना याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असं त्यांनी सांगितलं. पण मित्रांनो, 2 दिवस हे सगळं जोरदार अधिवेशन काळात सुरू आहे. आज अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यात सुमारे 10-15 मिनिटं चर्चा झाली. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं की आम्हाला जे काही तुम्हाला सांगायचं होतं ते आम्ही पत्राद्वारे सांगितलेलं आहे. आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, आमची भूमिका मांडलेली आहे. आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा. तर दुसऱ्या बाजूला नवाब मलिक आणि अजित पवार यांच्यामध्ये देखील चर्चा झाली आणि ही चर्चा देखील साधारण 10 ते 15 मिनिटं झाली असं समजतं. आणि त्या चर्चेमध्ये अजित पवार यांनी नवाब मलिक यांना वेट अँड वॉच असा सबुरीचा सल्ला दिलेला आहे. एकंदरीत काय तर नवाब मलिक यांचं सरकारमध्ये बसणं किंवा सरकारी आमदार जिथे बसतात त्या खुर्चीवर बसणं हे विरोधकांच्या हाती मिळालेलं एक अस्त्र झालेलं आहे आणि हे अधिवेशन त्यावरूनच गाजणार असं स्पष्ट दिसतंय. अर्थात भाजपने भूमिका स्पष्ट केली असली तरी अडचण एक आहे आणि ती म्हणजे नवाब मलिक यांना
अजित पवारांनी आपल्या सोबत घेतलेला आहे आणि अजित पवार सरकारमध्ये, आणि त्यामुळे अजित पवार गट हा काहीसा अडचणीत आलेला आहे. अर्थात आज प्रफुल्ल पटेल यांनी एक भूमिका स्पष्ट केली. प्रफुल्ल पटेल म्हणाले की नवाब मलिक यांनी अद्याप सांगितलेलं नाहीये की मी नेमका कोणामध्ये, मी अजित पवार गटात आहे की शरद पवार गटात आहे, आणि त्यांनी ते स्पष्ट केल्या नसल्यामुळे ते आमच्या गटात आले असं मानण्याचा काही हक्क नाहीये किंवा असं होऊ शकत नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. मात्र दुसऱ्या बाजूला ही तितकंच खरं आहे की नवाब मलिक यांच्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारही अस्वस्थ झाले. तर ही एकंदरीत सगळी परिस्थिती मी तुमच्या समोर मांडली आहे. आता मित्रांनो, एक शंका घ्यायला वाव आहे. नवाब मलिक हे अजित पवारांच्या जवळचे कधीच नव्हते. म्हणजे ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती त्यावेळेस नवाब मलिक हे अजित पवारांच्या जवळचे नव्हते. तर नवाब मलिक हे अजित पवार यांचे काका अर्थात शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. ज्या वेळेस अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी उरकून घेतला होता, त्यानंतर अजित पवारांच्या विरोधात खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी एक लाट आली होती, त्या लाटेत दोन व्यक्ती ठळकपणे दिसत होते, आणि त्या व्यक्ती होत्या एकतर जितेंद्र आव्हाड आणि दुसरे नवाब मलिक. त्यामुळे अजित पवार आणि नवाब मलिक यांचं जरी ते एकाच पक्षात असले तरी शक्य नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मित्रांनो, ज्या वेळेस नवाब मलिक हे राष्ट्रद्रोह, दाऊदशी संबंध या आरोपाखाली तुरुंगात गेले, त्यावेळेस ते मंत्रिपदावर राहणार की नाही राहणार असा प्रश्न निर्माण झाला. मात्र शरद पवार हे नवाब मलिक यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना स्पष्टपणे सांगितलं की काही झालं तरी नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून काढून टाकायचं नाही. नवाब मलिक हे जरी तुरुंगात असले तरीही ते मंत्रिपदावर ठाम राहणार, हे शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं. मंडळी, तुम्हाला कदाचित आठवत असेल की ज्या वेळेस नवाब मलिक तुरुंगात होते, त्यांच्या केसेस लढल्या जायच्या, त्यावेळेस सुप्रिया सुळे आणि शरद पवारच त्यांची बाजू घ्यायचे. हे भाग्य अनिल देशमुखांच्या माथी आलं नाही मित्र. अनिल देशमुखांना ते भाग्य लाभलेलं नाही. अनिल देशमुख ज्या वेळेस तुरुंगात होते तेव्हा शरद पवार, सुप्रिया सुळे त्यांच्याबद्दल बोलायचे नाही. पण नवाब मलिक ही व्यक्ती अशी आहे की ती तुरुंगात होती, दाऊदशी संबंध असे गंभीर आरोप होते, तरीही शरद पवार त्यांच्या मागे उभे राहिले. ते नवाब मलिक यांच्या बाजूने बोलत होते, सुप्रियाताई देखील त्यांच्या बाजूने बोलत होते. यावरून हे स्पष्ट होतं की नवाब मलिक हे शरद पवार यांच्या जवळचे. आणि तुम्ही कोणालाही विचारा, अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विचारा, तरी तुम्हाला कळेल की नवाब मलिक हे अजित पवारांपेक्षा शरद पवारांच्या जवळचे. आता मग प्रश्न निर्माण होतो की असे नवाब मलिक जे शरद पवार यांच्या जवळचे आहेत, ते अचानक अजित पवार यांच्या गटात कसे गेले, किंवा त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय कसा घेतला. मंडळी, त्याचं पहिलं कारण किंवा एक कारण असू शकतं की ते म्हणजे अजित पवार सध्या सत्तेत आहेत आणि एकंदरीत सत्तेत असल्यावर सत्तेचे फायदे मिळतात. नवाब मलिक यांच्यावर केस आहे आणि तिथे काहीतरी फायदा होऊ शकतो, नवाब मलिक बाहेर येऊ शकतात, आणि त्यामुळे हा विचार करून नवाब मलिक यांनी अजित पवारांबरोबर जाणं शक्य आहे. पण मित्रांनो, दुसरं कारण ते महत्वाचं आहे. त्यांना कदाचित शरद पवार यांनी सांगितलंय का की तुम्ही तिकडे जाऊन बसा, कारण नवाब मलिक हे शरद पवार यांचे खास आहेत.
आणि शरद पवारांचं आजपर्यंतचे जे राजकारण बघितलं तर आपल्या हे लक्षात येतं की शरद पवार अशी चाल रचू शकतात. जर त्यांनी नवाब मलिक यांना सांगितलं असेल की बाबा तुम्ही तिथे जाऊन बसा आणि अजित पवार तयार झाले असतील कारण मुस्लिम मतांसाठी आणि मग हा मुद्दा आपल्याला मिळेल, विरोधकांना मिळेल, हे स्पष्ट होऊ शकलं असतं. कारण मित्रांनो, मी हे का म्हणतोय की नवाब मलिक यांनी हे स्पष्ट केलं नाहीये की मी कोणाबरोबर आहे, मी अजित पवारांबरोबर आहे की शरद पवारांबरोबर आहे. खुद्द प्रफुल्ल पटेल सांगतायत आणि तशा बातम्याही नाहीयेत की नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. ते सत्ताधारी च्या खुर्चीवर जाऊन बसले, सत्ताधारी आमदारांबरोबर बसले, पण त्यांनी अद्याप स्पष्ट केलं नाही की ते नेमके कोणासोबत आहेत. आणि इथे खरी गोम आहे मित्रांनो, इथे खरी गोम आहे. नवाब मलिक हे तिथे पाठवले गेले का, अजित पवारांच्या गटामध्ये पाठवले गेले का, किंवा अजित पवार यांच्या सोबत तिथे बसा असं त्यांना सांगितलं आहे का, असू शकतं. कारण जेव्हापासून नवाब मलिक हा वाद सुरू झालेला आहे तेव्हापासून काका एक शब्दही बोलले नाहीत. बाकी सगळे नवाब मलिक यांच्या विरोधात मोठमोठ्याने बोलताय, उबाठा बोलताय, काँग्रेस बोलताय. शरद पवार गटाचं कोण बोलताय मित्रांनो? ना जितेंद्र आव्हाड बोलतायत, ना सुप्रिया सुळे बोलतायत, ना शरद पवार बोलतायत. आणि म्हणून हा संशय जास्त निर्माण होतो. आता बघूया नक्की काय होतं. पण एक मात्र निश्चित आहे की नवाब मलिक यांचं अचानक अजित पवारांकडे जाणं, सत्तेत सहभागी असल्यासारखं सत्ताधारी पक्षाच्या खुर्च्यांवर जाऊन बसणं आणि शरद पवार, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांनी टीका न करणं किंवा शांत बसणं यात निश्चित काहीतरी दडलेलं आहे. असो मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.